बातमी परभणीतून. परभणीमध्ये पीक विमा कंपनीकडूनच मापात पाप झाले. शेतकऱ्यांनी कंपनीचा कुटील डाव हा उघडकीस आणलाय. पीक विमा कंपनीच्या 2 जणांवर गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा काटा 3 किलोचा मात्र पीक 5 किलो दाखवत होता आणि हे शेतकऱ्यांनी प्रकरण उघडकीस आणलंय. किराणा दुकानातल्या काट्यावर 2 किलो झालं आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या काट्यावर ते 4 किलो झालं, म्हणजे दुप्पट वाढ. एकंदरीत याच्यावरून लक्षात आलं की पीक विमा कंपनी जी आहे याचे जे जिल्हा व्यवस्थापक आहेत भोसले यांना असं नियोजन केलं की शेतकऱ्याला विमा मिळूच नाही अशा पद्धतीचा घाट त्यांनी घातला आणि आम्हाला ही शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीला, ग्रामसेवकाला यांना सोबत घेऊन आम्ही सर्व शेतकरी पालम पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहोत. पेठशिवनी महसूल मंडळातील खरब धानोरा गावात पीक कापणी प्रयोग होता, ज्यामधून सरासरी उत्पन्न ठरवलं जाणार होतं. त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी जे काटा घेऊन आले, त्या काट्यामध्ये त्यांनी टेक्निकली फॉल्ट असा केला की उत्पादन 2 किलो 500 ग्राम असताना त्या काट्यानं 5 किलो 400 ग्राम दाखवलं. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. तेव्हा राज भोसले म्हणाले, तुम्हाला काय करायचं तर करा, 1 रुपयाचा पीक विमा तुम्हाला मिळू देणार नाही.